या असल्या बाईच्या नादी लागून ही असली सगळी नाटकं करून खूप हर्ट केलंस तू मला शारदा. तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन करेक्ट होती. आम्ही स्वतः तिथे हजर नसलो तरी आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. काय काम कर, प्रेस कॉन्फरन्स बोलाव. आपण जे काय असेल ते त्यांच्या समोर कबूल करून टाकू. सुष्मिता, तू तुझा खेळ खेळून मोकळी झालीस ग, पण मी माझं आयुष्य हरवून बसले. हर्षदा, हर्षदा, मी संयोगिताकडे चाललोय. सचिनरावांच्या केसचं हिअरिंग आहे. हर्षदा, बाहेर निघालास का कुठे? हो, संयोगिताकडे. आधी सॉरी, लक्ष नव्हतं माझं. आधी मला बोलायचं आहे तुझ्याशी. बोल. माझा खूप त्रास होतो ना तुला. तुझं ऐकत नाही. तुला वाटेल तसं बोलते. तुला माझ्या मर्जीप्रमाणे वागायला लावते आणि तू वागतोसही. पण मी काय करते? फक्त तोंड उघडलं की बोलत राहते. फडफड, तत्व, अपत्र, काहीही. लहानपणी तोंडाला कुलूप लावायची शिक्षा व्हायची ना, तसंच एखादं कुलूप आणून माझ्या तोंडाला लावून टाकावं एकटाच. नेहमी वाटतं मला. आधी पारशासमोर उभे राहिले ना, मला स्वतःचाच खूप राग येतो. खूप अपराधासारखं वाटतं. किती वाईट आहे मी. खूप दुःखी केलंय तुझं आयुष्य. तुला माझ्यापेक्षा चांगली बायको मिळू शकली असती. पण तुझ्या नशिबात मीच होते. खरंच खूप वाईट वाटतं आधी. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. हो, तारीख नक्की झाली की मला कळवा लागेल. दादा स्वतः अटेंड करणार आहेत. हा बा दादा, ते प्रेस कॉन्फरन्स नक्की झालेलं आहे, त्याचाच फोन होता. काका. हॅलो हॅलो. अच्छा. कसा आहेस बाबा, कसा आहेस? अच्छा. हॅलो. शुभंकरोति कल्याणम.
दादा शुभंकरोती म्हणून राहिला. हा, आपल्या दोस्तानं शिकवलं त्याले. काका राजा काका, राजा काका. राजा काका. अरे बेटा फोन दे, फोन दे, फोन दे, दे दे सोन्या फोन. अरे हे बघ शार्दूल फोन दे. दे दे. हो दादा सांगत फोन सांगा दे, त्याला फोन दे, फोन दे, शार्दूल फोन दे. फोन दे, फोन दे, फोन दे, दे. दादा सांगा वाचता का तू? तू घे की काढू ना. कोर्टात मरे लढत असतो, इथे पण लडकी बापू. हे फोन दे, फोन दे त्याला, फोन दे. दे दे फोन. फोन दे, फोन दे. शार्दूल, काय चाललंय तुझं? हा? फोन दे त्यांना त्यांचा. नाही हे बघ, तू ऐकणार नसशील ना तर मग मी जाते. नाही जाऊ मी? नाही मग फोन दे त्यांना. थँक्यू. गुड बॉय. आणि तू जेवण अर्धवट टाकून का आलास इकडे? चल आज चल आपण जेऊया. भूक भूक लागली ना? चल चल ये चला. आजा काका टाटा 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 टाटा. बदमाश. चल, हळू, हळू. दादा आपला शार्दूल त्या पोरीच्या शब्दाबाहेर नाही बरं का. ग्रेट आहे पोरगी. ती समोर असले की अजिबात धिंगाणा घालत नाही, एकदम सरळ राहतो. राजा हा. मनातलं सांगू का? आपला पोरगा जर चांगला असताना आपण पोरीला सून करून घेतली असती बाबा. सर त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर मीटिंग फिक्स झाली आहे, पण तो म्हणतो की काम सुरू करण्याच्या आधी त्याला ॲडव्हान्स हवा आहे. का? नाही म्हणजे आपली साईट आष्टील्याशिवाय त्याचा बिझनेस सगळा चंद्रपूरला आहे, तेव्हा इथून तिकडे सगळं मटेरियल नेण्यासाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था करावी लागेल. मग म्हणूनच त्याला ॲडव्हान्स हवा आहे. त्याला सांगा आधी काम कर मग पैसे देऊ. मी म्हटलं त्याला, पण तो म्हणतो की ॲडव्हान्स आधी दिला नाही तर मी काम सुरू करणार नाही. मग बदला त्याला. काय? बदला त्याला. जगात तेवढा एकच कॉन्ट्रॅक्टर नाही. पण सर तो कामाचा माणूस आहे, विश्वासू आहे. मग त्याचा विश्वास असायला हवा आपल्यावर. त्याला सांगा आधी काम कर मगच पैसे मिळतील. ऐकलं नाही तर बदला त्याला. ओके सर. पण सर इतर कामासाठी पैशाची गरज लागेलच. त्याची सोय उदापुरे एक काम करा. काय सर? निघा. येस सर. या कामासाठी पैसे कुठून आणायचे? त्या सुष्मिताच्या भरवशावर काम सुरू करणार होतो, पण ते सगळंच फ्लॉप ठरलं. आणि शारदाशी जोपर्यंत मी लग्न करत नाही तोपर्यंत तिच्याकडूनही पैसा मिळणार नाही. हर्षवर्धन भोसले, तुम्हालाच काहीतरी नवीन युक्ती शोधून काढावी लागणार आहे. नवीन युक्ती. अहो बोला ना काहीतरी. काय झालं? हां सचिन काय झालं? तुम्ही आज
असं काय करताय? बोला ना काहीतरी. काही प्रॉब्लेम झालाय का? सांगा सचिन, काय झालंय? काय निकाल लागलाय केसचा? काही प्रॉब्लेम झालाय का? मला सांगा ना सचिन, प्लीज. सचिन, माझा डोका चुकतोय. मला प्लीज बोला ना. काय बोलू? काय बोलू संयुक्ता? संयुक्ता, संपलं सगळं. सगळं संपलं एकदाच. संपलं. अहो, मला सांगा ना काय झालंय नक्की ते. काय संपलं? संयुक्ता, सगळंच संपलंय. संपलं सगळं. तुम्ही काळजी नका का. तुम्ही काही काळजी करू नका. इथे काही झालं नाही ना तरी आपण हार नाही मानायची. आपण वरच्या कोर्टात जाऊया. आपण तिथे अपील करूया. तिथे नक्की आपल्या बाजूने निकाल लागेल. निकाल? तिथे काय निकाल लागणार आहे? इथेच आपला निकाल लागला संयुक्ता. निकाल लागलाय. निकाल लागलाय. संयुक्ता, संयुक्ता, कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलाय. काय केलंय? अगं, काय निकाल लागलाय? संयुक्ता, आपण केस जिंकलोय. कोर्टाने मला निर्दोष मुक्तता केली आहे. खरंच? नाही, खोटं. मगाशी तुम्ही ते मगाशी ते गंमत केली मी. अशी गंमत करता? वाईट आहात तुम्ही. अशी गंमत करता? ते मला काळजाचा ठोका चुकला होता माझा. मी फक्त तुम्ही ह्याच्या पुढे अशी गंमत केली ना तर याद राखा. काळजाचा ठोका चुकला होता. मग काय? असं नका करू. हर्ष, तू पुन्हा का आलीस इथे? आय एम सॉरी, पण मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. हो? पुन्हा जाळ्यात अडकवायचंय मला? नवीन प्रोजेक्टचं नवीन नाटक घेऊन आलीस? नाही हर्ष, मी केलेल्या नाटकाचा शेवट कालच झालाय आणि त्याचा शारदाला प्रचंड मनस्तापही झालाय. मग करायची कशाला असली नसती उठाठेव? हे बघा, हे सगळं तिने माझ्या सांगण्यावरून केलंय. त्यात तिची काही चूक नाहीये. वाटलं तर तुम्ही मला शिक्षा द्या, माझी पोलीस कंप्लेंट करा, पण प्लीज तिला माफ करा. बस झाली तुझी नाटकं, प्लीज. हे नाटक नाहीये. मी खरंच तुमची माफी मागायला आलीये. प्लीज. कसा विश्वास ठेवू मी? इतका मोठा विश्वासघात आजपर्यंत माझ्या आयुष्यात कोणीही नाही केला, आणि तोही अशा व्यक्तीने जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो. हर्ष, तिचंही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे. बिलीव्ह मी. तुम्ही तिच्याशी बोलत नाही, तिचा फोन उचलत नाहीये. या सगळ्या गोष्टीचा तिच्यावर खूप परिणाम झालाय. तिने खाणं पिणं सोडलंय. रात्रभर ती झोपली नाहीये. प्लीज हर्ष, प्लीज एकदा तरी तिच्याशी बोला. प्लीज. तिला सांग जाऊन, म्हणावं ही शिक्षा आहे तिची. तिने माझ्या आयुष्यात आग लावली, माझा अपमान केला, त्याची फळं तिला भोगावी लागणारच. मी बोलणार नाही तिच्याशी. बस, माझा निर्णय मी सांगितला. यावर तुझ्याशी सुद्धा एक शब्द बोलण्याची माझी इच्छा नाही. आता मी तुझा अपमान करून तुला हाकलून देण्याच्या आधी स्वतःहून चालते हो.
हॅलो वहिनी. बोल संयोगिता. वहिनी, हे केस जिंकलेत. कोर्टाने यांची निर्दोष मुक्तता केली आहे. संयोगिता, अभिनंदन. तुझं अगदी मनापासून अभिनंदन. अगं माझं काय अभिनंदन करतेयस? यांनी स्वतः केस लढून तेही केस जिंकलेत. त्यांचंच अभिनंदन कर. एक मिनिट हा. हॅलो. अभिनंदन. थँक्यू. तुझ्या शुभेच्छा कामी आल्या. नाही, मी काय फक्त शुभेच्छा दिल्या, पण तुम्ही स्वतःच्या कर्तबगारीवर ही केस जिंकली, म्हणून तुमचं अभिनंदन करायलाच हवं. थँक्स आसाबाई. जेव्हा सगळे आमची साथ सोडून गेले तेव्हा तू आमच्या पाठीशी उभी राहिलीस. थँक्स अ लॉट. असं का बोलताय सचिन? ते माझं कर्तव्यच होतं. आणि आपल्या माणसाच्या सोबतीला आपण नाही उभं राहणार तर अजून कोण उभं राहणार? ते खरंच आहे. एक मिनिट, संयोगिताशी बोल. हा वहिनी. मग आता दोघंही म्हणून घरी या. किती दिवसात आला नाहीत ग? हो अगं, या केसचं टेन्शन होतं ना म्हणून. आता उतरलं ना टेन्शन? मग आता यायला काही हरकत नाहीये काय? हो नक्की. हा चल मग ठेवू फोन. हो. संयोगिता सुटली बिचारी टेन्शन मधून. खूप मनाला लावून घेतलं होतं तिने. काय म्हणाली? ती म्हणाली घरी या. घरी बोलवलं तिने आपल्याला. ओ, बघूया, जाऊया एकदा. आलोच. तसं काही काळजीचं कारण नाही आहे. मी त्याचा चेकअप केलेला आहे. काय झालं आहे की त्याला कुठल्या तरी धक्क्यानं तो त्याचा भूतकाळ विसरलेला आहे. पण डॉक्टर, तो पूर्ण बरा होईल ना? हो, का नाही होणार, पण या संदर्भातले काही केसेस असे आहेत की त्याच्यामध्ये 50-50% चान्सेस आहे. किती वेळ लागेल त्याला? नेमकं सांगता येणार नाही, परंतु या परिस्थितीमध्ये जर पेशंटला हेल्दी आणि घरचं वातावरण मिळालं तर तो फार लवकर बरा होऊ शकतो. हो डॉक्टर, म्हणूनच मी त्याला मेंटल हॉस्पिटलमधून काढून घरी आणलं होतं. हे फार बरं केलं तुम्ही, कारण अशा मेंटली डिस्टर्ब माणसावरती कोण आणि कशासाठी दया दाखवेल. तुम्ही जे केलं ते योग्य केलं. तुम्ही त्याला मेंटल हॉस्पिटलमधून घरी ठेवण्याची जी काही हिंमत दाखवलीत ना, तुमची ही हिंमत खरं तर क्रेडिटेबल आहे. बाय द वे, तो तुम्हाला नेमका कुठे सापडला? ॲक्च्युली मी पोलीस स्टेशनमध्ये असताना तो अचानक धावत धावत आत आला आणि म्हणाला की माझ्या मागे कोणीतरी लागलाय म्हणून. कोण लागलं होतं त्याच्या मागे? नाही म्हणजे मला कुणी दिसलं नाही बाहेर, पण मग तेव्हापासून त्याला मी माझ्याकडेच ठेवलं. एनिवे, तो त्याच्या घरापर्यंत आला हे काही कमी नाही आहे, आणि अर्थात याचं श्रेय सगळं तुम्हाला जातं. मी दिलेली औषधं त्याला रेग्युलरली देत जा. हो. ओके, निघतो मी. उद्या पुन्हा मी त्याचं चेकअप करेन. ओके. जा पुरी, उठला तो. तीन कामं एकाच वेळी सुरू करायची असतील तर भरपूर पैसा उभा करावा लागणार. भरपूर. मिळेल तिथून मिळेल तसा. पण कसा? कसा? हॅलो. हा, आधी कुठेस तू?
हा दादा, मी जस्ट ऑफिसमधून निघालोय. कुठे? अरे एक माझं काम आहे, ते करून मी सरळ घरीच जाणार आहे. मला ऑफिसमध्ये येऊन भेटू शकतोस? आत्ता? हो आत्ता. दादा, संध्याकाळी घरी बोललं तर नाही चालणार का? नाही, घरी नको, ऑफिसमध्येच भेटूया. बरं ठीक आहे, मी माझं काम संपवतो आणि मग मी ऑफिसमध्ये येतो. ओके, मी वाट बघतोय. बरं ठीक आहे.